तिकडे कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांनी शिरोळ इथे आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी आपले सहकारी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर जोरदार टीकाही केली। सदाभाऊ खोत यांनी विनय कोरेंची भेट घ्यायला नको होती, त्यांना संघटनेपेक्षा स्वतःच्या मुलाची उमेदवारी मोठी वाटली अशी टीका शेट्टी यांनी केली आहे। सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय। साहेब, आता आपण मतदान केलेलं आहे, काय सध्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे? जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे की कुठल्याच एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असं चित्र नाही आहे। त्यामुळं निकालानंतर पुन्हा आघाड्यांची पुनर्रचना किंवा ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात राज्याच्या राजकारणामध्ये काही फेरबदल झाले किंवा राजकीय समीकरणं बदलली तर त्याचंही प्रतिबिंब जिल्ह्याच्या राजकारणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढे सत्ता स्थापनेसाठी आपण कुणाला बरोबर घेणार किंवा तुम्ही कोणाच्या बरोबर जाणार? काही जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये समविचारी लोकांना एकत्रित आणण्यासाठी मी स्वतःच पुढाकार घेण्याचा विचार करतोय। गेली 6 महिने एक विषय गाजतोय तो म्हणजे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला दुरावा किंवा एकूण जे वातावरण आहे ते 2 दिवसापूर्वी त्यांनी विनय कोरेंची भेट घेतली होती। भेटीमागचं नेमकं काय कारण आहे की ज्यांना तुम्ही विरोध केला, संघटनेने विरोध केला, त्यांच्याशी हितगुज करण्याचं किंवा नेमकं काय सध्या चालू आहे? नाही, विनय कोरेंचा आणि आमचा असा काही अर्थार्थी काही संबंध नाही आहे। साखर कारखानदार आणि शेतकरी नेते म्हणून जो संघर्ष असतो तो आहे आमच्यामध्ये, व्यक्तिगत काहीच नाही। परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं सदाभाऊंनी भेटणं तसं चुकीचंच आहे ते, परंतु कदाचित असं झालं असण्याची शक्यता आहे। मला नेमकं माहिती नाही, कारण मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचा आणि माझा गेल्या 2 दिवसांमध्ये संवाद होऊ शकलेला नाही। पण कदाचित त्यांच्यातल्या शेतकरी नेत्यापेक्षा त्यांच्यातला बाप जागा झाला असावा आणि म्हणून ते भेटायला गेले असतील, परंतु त्याचा संघटनेशी अर्थार्थी काही संबंध नाही।